आकाशवाणी मुंबई. तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत ॲट 2047 युवकांचा आवाज कार्यशाळेचा प्रधानमंत्र्यांकडून प्रारंभ. विकसित भारतासाठी अमृतकाळाचा उपयोग करण्याचं तरुणांना आवाहन. कांद्यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विरोधकांचं नागपुरात विधानभवन परिसरात आंदोलन. शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडण्याची सरकारची ग्वाही. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेचं कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सचा 70,000च्या तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीचा 21,000च्या पातळीला स्पर्श. विकसित भारतासाठी तरुणांनी अमृतकाळाचा उपयोग केला पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. विकसित भारत ॲट 2047 युवकांचा आवाज या कार्यशाळेचा प्रारंभ आज त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केला. विकसित भारताचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी ध्येय आणि संकल्प निश्चित करून काम करायचं आवाहन त्यांनी केलं. भविष्यात देशाला नेतृत्व देऊ शकणारी अमृतकाळ पिढी तयार करायचं आवाहन मोदींनी शिक्षण तज्ज्ञांना केलं. यावेळी देशभरातल्या राजभवनात आयोजित कार्यशाळेत विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापकांना प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं. यावेळी मुंबई राजभवनावर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राज्यभरातल्या विविध विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. देशाला विकसित करण्यासाठी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीच्या संस्था निर्माण करायचं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. शिक्षण संस्था आत्मनिर्भर करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मदत घेण्याचं तसंच शिक्षण संस्थांमधल्या रिक्त जागा भरून युवकांना दर्जेदार शिक्षण देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी बलशाली भारत, शाश्वत विकास, नवनवीन तंत्रज्ञान, उत्तम प्रशासन, जागतिक पातळीवर भारताचं स्थान, भारताला विकसित करण्यात युवकांना कसं सामावून घ्यावं आणि विकसित भारतात कृषी आणि पशुसंपत्तीचं योगदान यावर विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थित असलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई विद्यापीठ म्हणून आम्ही स्वतः एक टार्गेट ठेवलं आहे की जसं US युनिव्हर्सिटीचं आज आपण बघितलं तर त्यांचं किमान 5% GDPला कॉन्ट्रीब्युशन असतं. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या दृष्टीनं काम करायचं आहे. कांद्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आदी मागण्यांवर विरोधी पक्षांनी आज नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं गेल्या 1 ते 1.5 वर्षात 10 ते 12 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियमांपेक्षाही ही मदत जास्त आहे. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर केलेल्या बंदीवर ते म्हणाले की राज्य सरकारनं याबाबत केंद्र सरकारशी चर्चा केली आहे. राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कांदा, किमान आधारभूत किंमत आणि शेतकरी आर्थिक मदत या दोन्ही मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बोलणं झालं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मात्र अधिवेशन चालू असल्यानं दिल्लीला जाता येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः दिल्लीला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली तर राज्यातला कांदा खरेदी करायला केंद्र सरकार तयार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. कांदा निर्यात बंदीचा मुद्दा आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडला. केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची भूमिका मांडणार का, असा सवाल त्यांनी केला. त्यावर फडणवीस यांनी ही माहिती दिली. या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती आणि लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असून यात्रेच्या रथाचं सर्वत्र उत्साहानं स्वागत होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा आज गडिंग्लज तालुक्यात खांडाळ गावात पोहोचली. ग्रामस्थांनी या यात्रेचं स्वागत केलं. यावेळी शालेय विद्यार्थिनी सलोनी घोडके हिनं पोषण आहार योजनेच्या लाभाविषयी सांगितलं. कारण आढळतं जेवणामध्ये वेगवेगळ्या डाळी, कडधान्ये असतात, त्यामुळे अन्नाला पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. माध्यमिक जेवण हे खूप पौष्टिक व स्वादिष्ट असते. तसेच दर बुधवारी आम्हाला पौष्टिक खाऊ मिळते. ठाण्यातल्या रेल्वे स्थानक परिसर आणि नौपाडा भागात नागरिकांनी यात्रेला चांगला प्रतिसाद दिला. घंटाई नाका इथल्या कार्यक्रमात खासदार विनय सहस्रबुद्धे आणि आमदार संजय केळकर यांनी भेट दिली. लातूर जिल्ह्यात बसवंतपूर इथं विकसित भारत संकल्प यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. विकसित भारत संकल्प यात्रेत रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातल्या मौजे जामसूद या गावात विविध कृषीविषयक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं भारतीय राज्यघटनेचं कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाची वैधता सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 5 न्यायाधीशांच्या पीठानं हा निर्णय दिला. घटनेतलं कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती आणि ती रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा पुन्हा देण्यासाठी पावलं उचलण्याचं आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत केलं. कलम 370मुळे समाजातल्या सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित घटकांनाही त्यांचे लाभ मिळण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात उच्च शिक्षण मंत्री असलेले डॉक्टर मोहन यादव आता मध्य प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री होतील. भोपाळमध्ये आज भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत भाजपा विधिमंडळ पक्षनेता म्हणून यादव यांची निवड झाली. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या माळवा भागातून पहिल्यांदाच त्यांच्या रूपानं मुख्यमंत्री मिळतो आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज व्यवहारादरम्यान पहिल्यांदा 70,000ची महत्त्वाची पातळी ओलांडली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 21,000च्या वर गेला. दिवसअखेर सेन्सेक्स 103 अंकांची वाढ नोंदवून 69,929 अंकांवर तर निफ्टी 28 अंकांची वाढ नोंदवत 20,997 अंकांवर बंद झाला. राज्यातल्या शेतकऱ्यांना ₹1 पीक विमा योजनेचा लाभ दिला गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची अग्रिम वितरित केली जात आहे. एकूण 2,216 कोटींची अग्रिम राशी मंजूर करण्यात आली असून त्यापैकी आजतागायत 1,516 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित 600 कोटींचं वाटप सुरू आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पीक विमा, आमदार जयंत पाटील यांनी भातशेतीचं झालेलं नुकसान यावर कृषीमंत्र्यांचं लक्ष वेधलं. धनंजय मुंडे यांनी त्या सर्व प्रश्नांना उत्तर देत शासनाची बाजू मांडली. आज विधान परिषदेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023, महाराष्ट्र वेशम मालकी सुधारणा विधेयक 2023, चिटफंड महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2023 आणि महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 मंजूर करण्यात आलं. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी संकटात असल्यानं सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात दीक्षाभूमी ते विधानभवन असा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली. दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी संकटात आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी काँग्रेसनं केली असून सरकार या मागणीकडे लक्ष देत नसल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तर राज्यात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून सरकार दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नसल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावेळी सरकारवर टीका केली. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी आज दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात वंशिका नंदकिशोर माने या महाराष्ट्रातल्या 100% अंधत्व असलेल्या दिव्यांग मुलीला देशातलं 1 कोटी विशेष दिव्यांगत्व ओळखपत्र प्रदान केलं. यावेळी त्यांनी आणखी 7 दिव्यांग मुलांनाही हे ओळखपत्र प्रदान केलं. सरकारनं येत्या 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अन्यथा मराठा समाज लोकशाही मार्गानं संघर्ष करण्यासाठी सज्ज राहील, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. त्या लातूर तालुक्यात मुरुड इथं जाहीर सभेत बोलत होते. सभेआधी जरांगे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. बाजारात कांद्याची उपलब्धता पुरेशी राहावी यासाठी केंद्र सरकार 2 लाख टन कांदा खरेदी करणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली. चंद्रपूर, बल्लारपूर, बामणी, खैरी, गोंड, पिंपरी इथं रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी केली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत @2047 युवकांचा आवाज कार्यशाळेचा प्रधानमंत्र्यांकडून प्रारंभ. विकसित भारतासाठी अमृतकाळाचा उपयोग करायचं तरुणांना आवाहन. कांद्यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विरोधकांचं नागपुरात विधानभवन परिसरात आंदोलन. शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडण्याची सरकारची ग्वाही. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेचं कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सचा 70,000च्या तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचा 21,000च्या पातळीला स्पर्श. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.